एक मिनिट थोडं मागवा ना, थोडं मागवा. माईक लागतोय, माईक लागतोय. बोला सर, बोला. समाधानकारक निकाल जो आहे तो मागला आहे. नक्कीच समाधानकारक निकाल आहे आणि ज्या आमच्या सरकारकडनं अपेक्षा होत्या त्या नक्कीच पूर्णत्वास आल्या आहेत. पण अजून समाधान तेव्हाच होईल की जेव्हा या फाशीची अंमलबजावणी होईल, तेव्हा अजून समाधान नक्कीच. मी पहिल्या दिवसापासून खरं तर सरकारला, पोलीस प्रशासनाचं देखील कौतुक करत होता आणि जे सगळा तपास जो आहे ते त्याच्याबद्दल तुम्हाला काय मत मांडायचं? सगळा तपास झाला, न्यायालयीन प्रक्रिया झाली. मी पहिल्या दिवसापासूनच सांगतोय, आपले संदीप गिल सर असतील, SP सर असतील, आपला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर विजयमाला पवार असतील आणि त्यांची सगळी टीम असेल, त्यांनी उत्तम प्रकारे अगदी अपेक्षेप्रमाणे खूप चांगला सहकार्य केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतोय. मांडले ते खूप महत्वाचे होते. वरच्या कोर्टामध्ये देखील हे टिकू शकतात असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच टिकतील आणि नक्कीच विश्वास आहे की पुढे हे सगळं जसं आपल्याला अपेक्षेप्रमाणे तसंच नक्की होईल. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं ते आश्वासन पूर्ण केलं. नक्कीच 2 तारखेला जे आपण मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं ते पूर्णत्वास येताना दिसतंय. सर, न्यायालयाने कौतुक केलं तपासाचा कमी कालावधीत तपास पूर्ण केलेला आहे. कशा पद्धतीने बघताय सरकारी न्यायाधीशाने ज्या पद्धतीने मुद्दे मांडले, म्हणजे एवढे महत्वाचे मुद्दे होते की त्याचा वयाचा विचार देखील त्या ठिकाणी केला गेला नाही. नक्कीच केला गेला नाही. सरकारने उलट असं सांगितलं की हे वय खरं लज्जास्पद आहे की ते या वयात तो हे करतोय, त्यामुळे सुधारण्याच्या पलीकडे आहे आणि हे सरकारचा एकदम स्वागतार्ह निर्णय आहे. त्याबद्दल आम्ही नक्कीच समाधानी आहोत. समाजामध्ये महिला मुली सुरक्षित म्हणजे असण्यासाठी हा निर्णय खूप महत्वाचा होता. समाजामध्ये एक बेंचमार्क आहे. नक्कीच एक इतिहास घडला आहे आणि याचा खूप समाजाला फायदा होईल आणि नक्कीच मी अशी अपेक्षा करतो की आपल्या महिला सुरक्षित आपल्या या निर्णयातून राहतील. पुन्हा एकदा सिद्ध झाले का कायद्याचं राज्य आहे, कायद्यावर केला गेला पाहिजे या निकालाचे? काय मला नाही, कायद्याचं राज्य आहे, कायद्यावर विश्वास ठेवला गेला पाहिजे या निकालातून स्पष्ट झालं. नक्कीच कायद्यावर विश्वास ठेवला तर आपल्याला जसा आज निकाल लागला तसा नक्कीच लागू शकतो. त्यामुळे सगळ्यांनी कायद्यावर विश्वास ठेवा आणि यातून एक मेसेज जातोय की आपला कायदा अशा गुन्हेगारांना फाशीवर लटकवल्याशिवाय सोडणार नाही. घटना अत्यंत दुर्दैवी होती. आजची केस जी आहे ती जजमेंट केस खरं तर म्हणावी लागेल. संपूर्ण देशात जर इथून पुढे अशा दुर्दैवी घटना केल्या गेल्या तर निश्चितपणे याच केसचा अधोरेखित उदाहरण दिलं जाईल. समाधान आणि न्यायव्यवस्थेवरचं समाधान वाढतंय का? नक्कीच आणि यातून हाच मेसेज समाजात जातोय की न्यायव्यवस्था आपली अजून प्रबळ आहे. जर अशा प्रकारे जर गुन्हे होत असतील तर न्यायव्यवस्था कोणालाही सोडणार नाही. सर, वरच्या कोर्टात देखील अशाच पद्धतीने लवकरात लवकर निकाल लागून हा नराधम फासावर लटकला पाहिजे अशी तुमची मागणी आहे का? येत्या काळात तुमची कायदेशीर प्रक्रिया कशी असणार आहे? नक्कीच माझी अशी मागणी असेल आणि आत्ता तर माझं समाधान आहेच आहे, पण खरं समाधान तेव्हाच होईल की जेव्हा या फाशीची अंमलबजावणी होईल. थँक्यू. शुभम थांबथम त्यांनी हा आज म्हणजे आज संविधानाचा आणि भारतीय कायदे व्यवस्थेचा विजय झालेला आहे. अशा ह्यांच्यावरती जी काही इतकी गंभीर परिस्थिती ओढवून आलेली होती, आज जलद गतीने न्याय लागल्यामुळे आज खरोखर कायद्याचा विजय झालेला आहे. 16 दिवसामध्ये चार्जशीट केलेली. 16 निकाल म्हणावा लागेल का याला? हो, अशा प्रकारच्या इतक्या गंभीर केसमध्ये हा 55 साक्षीदार गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी होती, तपासाची व्याप्ती मोठी होती, तरी 16 दिवसांमध्ये तपास पूर्ण करून 16 दिवसांमध्ये 55 साक्षीदार तपासून त्याला फाशीची शिक्षा लागलेली आहे. त्यामुळे हा खूप जलद निकाल याला म्हणता येईल.